अलंकार या घटकाचा अभ्यास करूयात. अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक, कवी आपल्या मनातील आशय सुंदर आकर्षक शब्दातून विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच अलंकारिक भाषा असं म्हणतात. अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे. उदाहरण पाहूयात. पाऊस पडण्यापूर्वी आकाशात काळे ढग जमतात. आकाशात विजा चमकतात. त्यानंतर पाऊस पडू लागतो. हे साधंसं वर्णन, परंतु एखादा कवी ते असं करतो. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच. अशा पद्धतीने कवी वर्णन करतो आणि त्या भाषेचं सौंदर्य आणखी खुलून येतं. यालाच अलंकारिक भाषा असं म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडतं. त्यात एक प्रकारची चमत्कृती दिसते आणि मन आनंदित होते. अनुप्रास अलंकाराचा अभ्यास करूयात. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिलगन निघाले. या ओळींमध्ये ल या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या काव्यपंक्तीला शोभा आली आहे. अशा रीतीने एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. अनुप्रास अलंकाराची आणखी काही उदाहरणं पाहूयात. रजत नील ताम्र नील, स्थिर पलजल पलसलील, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेघ खेळे. या ओळींमध्ये ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि ल हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या काव्यपंक्तीला शोभा येते आणि इथे अनुप्रास हा अलंकार होतो. गाडी गडी गुडगुडी हातात, सत्तेची छडी त्यात ते रमले होते. या ओळींमध्ये ग आणि ड या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि ग व ड ही अक्षरं पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आली आहे. म्हणून इथे अनुप्रास हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पहा. पेटविले पाषाण पठरावरती शोभांनी, गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. या ओळींमध्ये प या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. तसेच ग या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे आणि ग प ही अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आलेली आहे. हळहळीत हळाळी गोळमाळा, हळाळी कळकळीत कळाळी, व्योम पोळीत जाळी. इथे ह या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. त्याचबरोबर ळ या अक्षराची सुद्धा पुनरावृत्ती झालेली आहे आणि ह व ळ या अक्षरांची पुनरावृत्ती झाल्यामुळे एक नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आली आहे. अर्थात यामुळे इथे अनुप्रास हा अलंकार होतो. पुढील उदाहरण. बालिश बहु बायकात बडबडला. या वाक्यामध्ये ब या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. ब हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आली आहे आणि म्हणून इथे अनुप्रास हा अलंकार होतो. यमक अलंकाराचा अभ्यास करूयात. एक उदाहरण पाहूयात. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी व वावे. इथे लाल रंगात छापलेल्या अक्षरांमध्ये आपल्याला एक साम्य दिसतं. दोन्ही अक्षरे समान आहेत आणि ती चरणाच्या शेवटी आलेली आहेत. झिजावे नी व वावे. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तेथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण पाहूयात. नाचे दरी डोंगरात
झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. इथे लाल रंगात छापलेली अक्षरे समान आहेत, सारखी आहेत आणि ती चरणाच्या शेवटी आली आहेत, त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. इथे चरणाच्या शेवटी तान्हा पान्हा यामध्ये न्हा हे अक्षर समान आलेलं आहे, सारखं आलेलं आहे. इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, कडीस जोडोनी दुजा कडीला मनुष्य बनवितसे साखळीला. इथे लाल रंगातील अक्षरे चरणाच्या शेवटी कडीला, साखळीला ही दोन सारखी अक्षरं आहेत आणि त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वतः नावडो. इथे डो हे अक्षर चरणाच्या शेवटी आलेलं आहे आणि वेगवेगळ्या अर्थाने ही अक्षरे आलेली आहेत, अर्थात इथे अलंकार यमक होतो. पुढील उदाहरण, आला वसंत कवी कोकिल हाही आला, आला पितो सुचवितो अरुणोदयाला. इथे ला ही चरणाच्या शेवटी समान अक्षरं आलेली आहेत, इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. इथे पोळी झोळी यामध्ये ळी अक्षरं समान आलेली आहेत, त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. पहिला पाऊस पडला सुगंध सर्वत्र दरवळला. यामध्ये पडला, दरवळला या दोन शब्दांमध्ये ला ही चरणाच्या शेवटी आलेली अक्षरे सारखी आहेत आणि त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी, निस्संदेह मनी सर्व काळ. इथे प्रत्येक ओळीच्या शेवटी नि हे अक्षर समान आलेलं आहे, अर्थात इथे यमक हा अलंकार होतो.